प्रश्न नीट ऐका. भुवनपर्यंत प्रश्नपद पोहोचलेला आहे. प्रश्न पोहोचलेला आहे. आता प्रश्न रसिकांसाठी मी सांगतोय, जरा शांत चित्ताने ऐका. ययाती राजाची कन्या माधवी आणि सम्राट हरियश्व यांना वसुमना नावाचा जो पुत्र झाला, तो पुत्र पूर्वी कोण होता, पूर्वी त्याचे नाव काय होते आणि पूर्वी जन्मात त्याला शाप कोणी दिला होता. बुवा, प्रश्न पुन्हा एकदा. ययाती राजाची कन्या माधवी आणि सम्राट हरियश्व यांना वसुमना नावाचा जो पुत्र झाला, तो पुत्र पूर्वी कोण होता, पूर्वजन्मी त्याचे नाव काय होते आणि पूर्वजन्मात त्याला शाप कोणी दिला होता. बुवा, उत्तरासाठी ऋषीमत ग्रंथाचा आधार असावा, अन्यथा दिलेलं उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. आणि अर्धोट बिलकुल बोलू नका, नाही तर पूर्ण कोंबडीला सोलतात तसा बुवाला सोलून काढी दुसऱ्या बारी सांगून होते आधी. कारण देवेंद्र शंकरे आलोय लय लांब ना बुवा. बुवांचं इथेच कुठेतरी गाव आहे ना देवदे. हा, बुवांचं इथेच आहे ना कुठेतरी. मग दादा माहिती असेल ना, इथे आहे ना कुठेतरी. हा, अरे बुवा बुवा मला एक सांगा, बुवा शक्ती तुला म्हणजे काय? बुवा मंडळींना तर चांगलं माहिती आहे, पण बुवा तुम्ही मला सांगा शक्ती तुला म्हणजे काय? बुवांचा लय दाट अभ्यास आहे त्याच्यावर, कळलं काय? कारण बुवा नमन पण करतात, शक्ती तुला पण करतात. आणि बुवांचं कसं बघायला गेलं तर रेकॉर्ड ब्रेक मार्या होतात, होय ना? होय ना? बुवांच्या मार्या रेकॉर्ड ब्रेक होतात. बुवा मला सांगा शक्ती तुला म्हणजे काय? बाकी मला माहिती आहे कशा बरोबर खातात, कुठनं खातात, कसा खातात, चांगलं माहिती आहे मला. तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल, नाही तर मग मी नंतर सिमेंट मारतो वरती, कुठं मारायचं तिथे. बरोबर? हा, बरोबर की नाही? बरोबर. हा बघा, तर प्रश्नपद घेतो आणि नंतर बुवांकडे वारी देतो. बुवांना पण यायला पाहिजे ना. खोड आज गाण्या वाचून इथे अडणार. बिहार शब्दाला आणि गाण्याला याला इथं मी लढणार आहे. आणि या हरचरी मध्ये हा प्रमोद बुवा अक्षरशः गडबडणार. बुवा येताना जरा जपून या, पाय घसरल, लक्षात ठेवा. आधी काय सांगतो इथं. हा, प्रश्न बघा. प्रश्न हाजला विचारतो तुझला, प्रश्न हाजला विचारतो तुझला, उत्तरे पटवा आम्हाला. आता खाली नका पाहू, हो वेळ नका होऊ, धावा घ्या गुरुच्या घराला. लागा
वा